नमस्कार मित्रहो, हे बघा इसापूर रमना या गावामध्ये 1 सप्टेंबरला अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी झाल्यामुळे पाणीच पाणी झालं आणि पाणीच पाणी होऊन हा मुख्य नाला आहे। या मुख्य नाल्याला एवढा पूर आला होता, महापूर आला होता की त्याने हा मेन रस्त्यावरचा पूल तोडून टाकला। एवढा जोर होता पाण्यामध्ये आणि हा पूल तोडून शेतकऱ्याचं तोंडात नुकसान झालेलेच आहे, ओढ्याच्या काठच्या शेतकऱ्यांचं। परंतु या ठिकाणी जे दलित वस्तीची स्मशानभूमी आहे, ही स्मशानभूमी पूर्णपणे या ठिकाणी खड्डून गेलेली आहे। या गाळापाशी भिंत होती, या गाळापासून तुटत गेलेली आहे। तर जवळपास बघा केवढी मोठी भिंत आहे, ही पूर्णपणे खड्डून गेलेली आहे। हे झाडं सुद्धा या ठिकाणी झोपी गेलेले आहे, काही वाहून गेलेले आहेत। 5-6 झाडं होते, हे झाडं पूर्णपणे वाहून गेले। इकडून पाणी घुसलं आणि अशाच प्रकारे समोरून सुद्धा असा बांध होता, तो बांध तोडून पाणी त्या साईडनं घुसलेलं आहे। तर मित्रहो, शासनाने याची दखल घ्यावी, शासनाने याची दखल घ्यावी। आमदार खासदाराने सुद्धा आपल्या निधीतून काही फंड द्यावा आणि या ठिकाणी संरक्षण भिंत आमच्या स्मशानभूमीला देण्यात यावी, अशी मी शासनाकडे मागणी करतो। शासनाने याची दखल घ्यावी, सर्व कर्मचाऱ्यांनी याच्यावर लक्ष द्यावं। कारण हे बघा, याला लागूनच स्मशानभूमीचा शेड आहे। तर अशा प्रकारे आम्हाला मदतीची अति आवश्यकता आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मदतीचा हात समोर द्यावा, अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद मित्रो, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। हा माणूस उभा आहे, इथून भिंत होती, सगळी खड्डून गेलेली आहे। तर याच्याकडे थोडं लक्ष द्यावं आणि निधी द्यावा, अशी मागणी करतो।